थांबा, एक सेकंद थांबा. हा फोटो नीट पहा. वय आहे 56 वर्ष आणि ही आहे जेनिफर लोपेज. तुमच्या डोक्यात काय चाललंय मला माहिती आहे. जेनेटिक्स असेल, पैसे असतील म्हणून असेल, पण डॉक्टर म्हणून सांगतो तुमचं शरीर सुद्धा असंच रिस्पॉन्ड करू शकतं जर तुम्ही त्याला योग्य सिग्नल दिलेत तर. आज आपण ग्लॅमर नाही, सायन्स उघडणार आहोत. 1969 साली जन्म, न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्समधील एक साधं प्युर्टो रिकान कुटुंब. पैसे नाहीत, रिसोर्सेस नाहीत, पण तिच्याकडे एक गोष्ट होती, जिद्द. वयाच्या 5व्या वर्षी डान्स सुरू केला. घरच्यांनी सांगितलं हे सोड, पण तिने सोडलं नाही. आज तीच व्यक्ती 56व्या वर्षी जगाला फिटनेस रिडिफाईन करून दाखवते. परिस्थिती तुम्हाला डिफाईन करत नाही, तुमची कन्सिस्टन्सी करते. आता ऐका, हे खूप महत्वाचं आहे. वयाच्या 30 नंतर शरीरात काय होतं तर मसल लॉस होतो. सार्कोपेनिया म्हणतात त्याला. दर दशकाला 3 ते 5% मसल्स कमी होतात. मेटाबॉलिझम स्लो होतो. हार्मोनल चेंजेस होतात. इस्ट्रोजन कमी, त्यामुळे बेली फॅट वाढतं. शरीरामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स होतो. फॅट स्टोअर होणं खूप सोपं होतं. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मी रोज बघतो वयाच्या 40 नंतर पेशंटमध्ये सेंट्रल ओबेसिटी, लो एनर्जी, मसल लॉस हे सारं दिसतं. पण गुड न्यूज काय आहे की रेझिस्टंट ट्रेनिंग, प्रोटीन प्लस झोप हे तुमचं बायोलॉजिकल एज इम्प्रूव्ह करू शकतात. वय वाढणं थांबत नाही, पण डिटोरिएशन स्लो करणं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आता येतो महत्वाचा भाग जे लोक दुर्लक्षित करतात. सिक्रेट नंबर 1, स्लीप इज मेडिसिन. ती झोपेला प्राधान्य देते. 7 ते 9 तास कन्सिस्टंटली झोप घेते. त्यामुळे शरीरात हार्मोन्स रिलीज होतात, त्यामुळे फॅट लॉस होतो आणि रिकव्हरी फास्ट होते. तुम्ही जागा असताना बॉडी बनत नाही, तुम्ही झोपेत असताना शरीर बनतं. सिक्रेट नंबर 2, कंट्रोल नॉट एक्स्ट्रीम. ती अल्कोहोल आणि कॅफेन मिनिमाइज करते. अल्कोहोल वाढलं म्हणजे लिव्हरला त्रास, परत फॅट गेन. एक्सेसिव्ह कॅफेन कॉर्टिसॉल वाढवतो. तुम्ही रोज जे छोटं नुकसान करता तेच तुमचा मोठा रिझल्ट ठरवतो. सिक्रेट नंबर 3, स्ट्रेंथ ट्रेनिंग. तिचा रिअल गेम चेंजर म्हणजे वेट ट्रेनिंग. त्यामुळे मसल वाढतात, मेटाबॉलिझम वाढतो, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होते. कार्डिओ तुम्हाला थकवतं, पण मसल्स तुम्हाला ट्रान्सफॉर्म करतं. चौथं सिक्रेट, प्रोटीन आणि क्लीन डाएट. हाय प्रोटीन, होल फूड, हायड्रेशन. परफेक्ट डाएट नाही, कन्सिस्टंट डाएट आहे. बॉडी जिममध्ये नाही बनत, ती किचनमध्ये बनते. आणि 5वं सिक्रेट, कन्सिस्टन्सी. ती परफेक्ट नाही, पण कन्सिस्टंट आहे. गेली 30 वर्ष. मोटिवेशन टेम्पररी असतं, डिसिप्लिन परमनंट रिझल्ट देतं. आता सत्य ऐका, तिच्याकडे आहे ट्रेनर, न्यूट्रिशनिस्ट, रिकव्हरी सपोर्ट. पण सोशल मीडियावर दिसणारं शरीर हे नेहमी सस्टेनेबल असतंच असंही नाही. एक्स्ट्रीमली लो बॉडी फॅट सर्वांसाठी हेल्दी नसतं. कंपॅरिझन तुम्हाला कमजोर करतो, अवेअरनेस तुम्हाला पॉवरफुल बनवतो. तुमच्यासाठी एक सिंपल प्लॅन देतो. पहिल्या आठवड्यात रोज 30 मिनिटं चालणं सुरू करा. दुसऱ्या आठवड्यात एक अनहेल्दी हॅबिट काढून टाका. दुसऱ्या महिन्यात झोप फिक्स करा, कमीत कमी 7 ते 8 तास झोप घ्या. आणि तिसऱ्या महिन्यात स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करा. स्मॉल स्टेप्स दिसायला छोटे असतात, पण रिझल्ट मात्र मोठे देतात. तिच्यासारखं शरीर मिळवणं गरजेचं नाही, पण तिच्यासारखी सवय ती तुम्ही आजपासून लावू शकता. कारण वय वाढणं तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, पण एजिंग कसं दिसेल हे मात्र पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. 56व्या वर्षी ती ॲब्स दाखवते. तुम्ही 56व्या वर्षी एनर्जी दाखवणार का? निर्णय आज घ्या. हा व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल तर लाईक करा, फिटनेस स्ट्रगल करणाऱ्या व्यक्तीला शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण इथे मिळेल सायन्स नॉट मिथ्स.